विद्यापीठावरील सर्व पदाधिकारी मान्यवर, या ठिकाणी ज्याच्यासाठी आपण कार्यक्रम घेत आहोत सर्व विद्यार्थी व पालक, या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की आपला भाग भोकर तालुका हा जो भाग आहे सर्वसामान्य परिस्थितीतला भाग आहे आणि उच्च शिक्षणापासून आपल्या भोकरमध्ये उच्च शिक्षणाची जास्त काही आपल्याला माहिती नाही। त्या दृष्टिकोनाचा आम्ही या भोकर नगरीमध्ये शिक्षण शिकलो, त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं की आपण काय शिकलं तर काय पाहिजे। तर आम्हाला आमचे मामाने सांगितले बा हे शिकलं तर हे होते, म्हणून त्या हिशोबाने आम्ही गेलो होतो। मात्र पुढे शिक्षण झाल्यानंतर आम्हाला कळालं की आपली लाईन चुकली। यामुळंच अशा आपल्यावर जे घडलं हे इतर विद्यार्थ्यांवर घडू नये, ह्या मागचा मुद्दे उद्देश आहे। आता जसं की या विद्यार्थी 5वी ते 10वी 12वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना आज आपले डॉक्टर धनंजय देवमान्य राजमार्ग अकॅडमीचे अध्यक्ष यांनी अमूल्य असं वेळ देऊन आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे। यामुळं अनेक विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे काही करायचं आहे, ज्यामध्ये जे कलागुण आहेत, तर ते कलागुणांना वाव देण्यासाठी सरांचं 2 तासाचं मार्गदर्शन नसून ते जीवन घडवण्याचं मार्गदर्शन आहे, हे मी या ठिकाणी मानतो। खरंच सरांनी अतिशय महत्त्वाचं अमूल्य असं मार्गदर्शन दिलेलं आहे विद्यार्थ्यांना। त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं। या मार्गदर्शनाचा या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, पालकाचे अजून देखील दुसरे विद्यार्थी असतील, छोटे असतील, त्यांनी देखील त्यांच्या मार्गदर्शनामुळं या आमच्या भोकर परिसरातील सर्व नागरिकांना उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा प्रत्येक शिक्षणामध्ये जे आपल्याला पुढे करायचं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये वाव आहे। सरांनी जसं सांगितलं, शिक्षणामध्ये असेल, जे काही कला असेल, त्या कलेप्रमाणे जर आपण काम जोपासलो तर अतिशय उत्कृष्ट ठिकाणी ते पोहोचू शकते। त्यामध्ये हे व्याख्या सांगितले आहे, सततम क्रियते येन क्रियाचा अभ्यास उच्चते, म्हणजे सतत जे काम करताय तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट येतात। तुम्ही तो एक पिक्चर बघितला अक्षय कुमारचा, चांदनी चौक टू चायना असा एक पिक्चर होता। दीपाली कुद्दुकोन आणि अक्षय कुमार होते, त्यामध्ये डबल रोलमध्ये होत्या दीपाली कुद्दुकोन। तर त्याला शेवटी मारायचं असतं त्या विरोधकाला, तर त्याला तो विचारतो नेहमी तू कोणती क्रिया करतो, तर तो म्हणतो की मी आचार्य होतो, मी आलू कापतो आणि पीठ मळत होतो। म्हणजे त्याने अभ्यास कशाचा केला होता, आलू कापणे आणि पीठ मळणे। मग तो सांगतो की त्याच पद्धतीची तू अजून प्रॅक्टिस कर आणि जेव्हा विरोधक येईल तेव्हा तू त्याच्यावर तो प्रयोग कर आणि त्याच एका गोष्टीमुळं तो विरोधकावर विजय प्राप्त करतो। त्यामुळे अभ्यास म्हणजे केवळ पुस्तक घेऊन बसणे। बरेच जण आता अभ्यासाचा दिखावा करतात, टेबल खुर्ची लावून अभ्यास करतात, लाईट लावतात। आंबेडकरांना कधी लाईट घडली नाही। परवा एकाच्या घरी गेलो, म्हणजे आमच्या मुलांना आम्ही मेंदू वाढण्याचं औषध मागवलं। काय असतं ते, फ्लिपकार्टवर आले 4,500 आहे, ते खाल्लं की मेंदू वाढतं। आंबेडकरांना कधी घडलं नाही, आंबेडकरांनी कधी खाल्लं नाही तरी संविधान दिलं। महात्मा ज्योतिराव तर 7वी शिकले तरी त्यांनी सामाजिक जीवनाचा एवढा मोठा पाठ आपल्याला सांगितला, त्यांना तर कुणी सोनं उकळून दिलं नाही। आणि मग तुम्हाला काय नाही, म्हणजे सोन्याचं औषध आहे आणि सोनं खाल्ल्यानंतर माणूस बुद्धिमान होतो। असं असेल तर मुकेश अंबानीचे कपडे सोन्याचे आहेत, तो तर असं शर्ट फाडू फाडू खाऊ शकतो असं। मेंदू आईन्स्टाईन सांगतात काय की मी माझ्या ब्रेनच्या 1% पण ब्रेनचा वापर माझ्या उभ्या आयुष्यात केला नाही, तर त्याचं नाव जगामध्ये आपण घेतो। आपल्या मेंदूला जी सवय आपण लावतो ती लागते, लक्षात घ्या। आणि कितीतरी टेराबाईटचं मेमरी कार्ड दिलेलं आहे आपल्याला। बरेच लोक म्हणतात सर माझ्याकडे मेंदू नाही, मला वाचलेलं लक्षात राहत नाही, माझा मेंदू लहान आहे, किट लहान आहे। असं काही नसतं। तुम्ही जितका प्रयत्न करता त्याला वाढवण्याचं तेवढं ते एक्सपांडेबल आहे। ही एक्सपांडेबल मेमरी तुम्हाला दिली ईश्वराने। ती एक्सपांड कशी करायची,